न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय जगाच्या पाठीवर आणि इथून पुढचा आता जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या सुरुवात करूयात कोरोनाच्या संदर्भातल्या काही अपडेट्सनी। भारतामध्ये 30,093 संक्रमितांची नोंद झाली, त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 3,11,74,322 वर पोहोचली। 374 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। मृतांचा एकूण आकडा हा 4,14,483 वर पोहोचलाय। तर 45,254 जण कोरोनामुक्त झालेत, त्यामुळे डिस्चार्ज मिळाल्यांची एकूण संख्या 3,03,53,000 पेक्षा जास्त आहे। देशामध्ये सध्या फक्त 4,06,130 जणांवर उपचार सुरू आहेत। हा गेल्या दीड महिन्यातला सगळ्यात कमी आकडा आहे। चिलीची राजधानी सॅन्टियागोतला काही भागातला व्यवसाय पुन्हा एकदा सुरू होत आहे। तसंच काही निर्बंध सुद्धा सोमवारपासून शिथिल करण्यात आले। गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संक्रमणात घट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला। लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी मोबिलिटी पास देण्यात आला। 80% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं। रेस्टॉरंट, जिम, थिएटर्स, चर्च आता खुले करण्यात आले आहेत। फ्रान्समधल्या कोरोनाच्या निर्बंधांची तुलना नाझी अत्याचाराशी करण्यात येत असल्याबद्दल फ्रान्स सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल अटल यांनी सोमवारी खंत व्यक्त केली। कोरोना प्रतिबंधक उपायांचं नियमित पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं। कितीही विरोध झाला तरी लसीकरण होणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं। स्पेनमध्ये 2,40,00,000 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। तर दुसरीकडे संक्रमणात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। यामुळे रुग्णालयातली रुग्णसंख्या वाढते, पण लसीकरणाचं प्रमाण वाढल्यानंतर रुग्णसंख्येत घट होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तरुणांमध्ये संसर्गाचं प्रमाण अधिक असल्यानं त्यांना लस देण्यावर आता भर दिला जातोय। ज्या अमेरिकन नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे त्यांना 9 ऑगस्टपासून कॅनडामध्ये प्रवेश देण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं। तर जगातील अन्य देशांना 7 सप्टेंबरपासून परवानगी देण्यात येईल। 9 ऑगस्टपासून 14 दिवसांच्या क्वारंटाईनचा नियम सुद्धा रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिली। मात्र सध्या कॅनडामध्ये राहत असलेल्या आणि पूर्ण लसीकरण झालेल्यांना कॅनडाची सीमा ओलांडण्याची परवानगी कधी दिली जाणार याबद्दल अद्याप प्रशासनानं काहीही स्पष्ट केलेलं नाही। गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होणार आहे असा इशारा ब्रिटन सरकारच्या वतीनं देण्यात आला। इंग्लंडमध्ये नुकतेच कोरोनावरचे निर्बंध उठवण्यात आले, त्यानंतर लगेचच ही घोषणा करण्यात आली। पण लसीकरणाच्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणारे रुग्ण आणि मृत्यूची संख्या आधीच्या लाटे एवढी तीव्र नसेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। निर्बंध उठवण्याबद्दल पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर टीका झाली होती। मात्र आता हे सर्व खुलं केलं नाही तर पुढे सगळंच कठीण होईल असं म्हणत बोरिस जॉन्सन यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं। ब्रिटनच्या नागरिकांना हिवाळ्यामध्ये बूस्टर डोस देण्यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मंत्री नदीम जहावी यांनी दिली। 12 ते 15 वर्षाच्या व्याधीग्रस्त लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक होऊ शकतो, त्यामुळे त्यांना लस देण्याची शिफारस लसीकरण समितीनं केली आहे। सर्व वयोगटातल्या लहान मुलांना लस देण्याबद्दलचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही। व्हिएतनामच्या दक्षिण प्रांतामध्ये 2 आठवड्यांच्या लॉकडाऊनला सोमवारी सुरुवात झाली। रविवारी संक्रमितांच्या संख्येमध्ये 5,887 रुग्णांची भर पडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। व्हिएतनामच्या लोकसंख्येच्या 1/3पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील आर्थिक केंद्र असलेल्या मेकोंग डेल्टा आणि हो ची मिन्ह सिटी या महानगरांचा समावेश आहे। काही दिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर एप्रिलच्या अखेरीस 50,000 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं। कोरोना संक्रमण वाढत असल्याच्या शक्यतेनं अमेरिकन शेअर बाजारामध्ये पडझड झाली। डाऊ जोन्स आणि S&P सारख्या कंपन्यांना याचा मोठा फटका बसला। ओरिएंटचा वेगानं होणारा प्रसार आणि मंदावलेला लसीकरणाचा वेग यात खूप अंतर आहे। 7 दिवस सतत रुग्णसंख्येत वाढ होते। गेल्या महिन्यात 7 दिवसात सरासरी 11,000 रुग्ण सापडलेत। आता हे प्रमाण 26,000पर्यंत पोहोचलंय।
अमेरिकेमध्ये कोविडचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता नॉर्डस्टॉर्म डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. ग्राहकांसाठी दुकानदार माल भरून ठेवतायत. गेलं 1 ते 1.5 वर्ष अनेक जण घरूनच काम करत होते, त्यामुळे कपड्यांची फारशी मागणी नव्हती. पण आता अनेक जण पुन्हा एकदा कार्यालयात जाऊ लागलेत, ऑफिसेस सुरू झाले, त्यामुळे कपड्यांच्या मागणीत वाढ होईल असं दुकानदारांना वाटतं. निर्बंध शिथिल झाल्यानंतर नॉर्डस्टॉर्म डिपार्टमेंटल स्टोअरनं अनेक ठिकाणच्या आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. पोलंडमध्ये शनिवार रविवारी आलेल्या जबरदस्त पुरामुळे मोठं नुकसान झालं. दक्षिणेकडच्या भागाला सर्वाधिक फटका बसला. मिझलेनेन्समध्ये 30 किलोमीटरच्या परिसरात रस्त्यावर आणि घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. ग्वाग्लोझो या गावामध्ये अडकलेल्या 14 जणांची सुटका करण्यात आली. काही जणांना खिडक्यांमधून बाहेर काढावं लागलं. या पुरामुळे इथले दोन्ही पूल तुटले आहेत. बेल्जियमच्या पेपरिन्सर शहरामध्ये पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जवान आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी अद्यापही बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लीज प्रांताला पुराचा मोठा फटका बसला. ढिगाऱ्याखालतून येत असलेल्या आवाजाच्या दिशेनं पोहोचण्याचा प्रयत्नही पथकं करत आहेत. वेर्दे नदी किनाऱ्यावरची अनेक घरं पुरात कोलमडले. तिथल्या भागात मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू आहे. पश्चिम युरोपमध्ये रविवारी या पुराच्या तडाख्यात 180 जणांचा मृत्यू झाला. आपण अशाच प्रकारे हवा प्रदूषित करत राहिलो तर पुढच्या 3 दशकांमध्ये वातावरणामुळे होणारा विध्वंस आणखीन भयानक असेल असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सर्व देशांच्या सरकारांनी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे असा सल्लाही त्यांनी दिला. युरोपमध्ये नुकत्याच आलेल्या पुरानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. जर्मनीला महापुराचा मोठा फटका बसला. जर्मनीच्या राईनलँड इथे पुरात अडकून पडलेल्या नागरिकांचं प्रमाण खूप जास्त होतं. काही गाड्या इथे अडकून पडल्या होत्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या पुरातून अनेकांची सुटका केली. पंप लावून पाणी बाहेर काढलं. युएनआर अहरवालमध्ये 40 ते 50 गाड्या पाण्यात अडकल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. या गाड्यांमध्ये काही लोकही अडकून पडले आहेत अशी भीती व्यक्त करण्यात येते. सोमवारी पुराचं पाणी ओसरल्यानंतर बेपत्ता नागरिकांचा शोध घेणं आणि बचावकार्य वेगानं सुरू झालं. जर्मनीतल्या पुरामध्ये आतापर्यंत 190 जणांचा मृत्यू झाला. जर्मन अधिकारी मात्र त्यांच्या बचाव करताना दिसत आहेत. आपत्तीपासून धडा शिकण्याची गरज आहे हे त्यांनी कबूल केलंय. पूर ओसरल्यानंतर जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँडमधल्या भागात स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं आहे. मोडकळीला आलेली घरं आणि पायाभूत सोयीसुविधांपासून दूर असलेली घरं या सगळ्यांवर एकाच वेळेला काम सुरू झालंय. महापुरामुळे जर्मनीचं कधीही भरून न येणारं नुकसान झाल्याची माहिती जर्मनीचे गृहमंत्री हॉर्स्ट सीहॉफर यांनी दिली आहे. राईनलँड आणि पेलाटानेट या राज्यामध्ये आतापर्यंत आलेल्या पुराचा आणि नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम जर्मनी आणि पूर्व बेल्जियम तसंच नेदरलँडमध्ये मिळून आतापर्यंत 190 जणांचा मृत्यू झाला आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठी काम करणाऱ्या पथकानं म्हणजेच UNHCRनं काँगोतल्या निर्वासितांच्या मदतीसाठी आता पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे. केऊ भागामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे 20 लाख नागरिकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे. 22 मेला या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं आधीच अनेक नागरिक विस्थापित झाले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये वणवा पसरतोय. ताहो तलाव प्रांताच्या परिसरामध्ये वणवा पसरल्यानं घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वणवा पसरल्यानं बाईक स्पर्धा सुद्धा रद्द करावी लागली. 4 जुलैला वीज कडकडाटाच्या नंतर काही ठिकाणी वीजही कोसळली. यानंतर आगीच्या घटना सुरू झाल्या. 93 चौरस किलोमीटर क्षेत्राचं या आगीत नुकसान झालंय. अतिकोरडं हवामान आणि उष्णतेच्या लाटा अशा दुहेरी संकटांचा सामना या भागातल्या नागरिकांना करावा लागतोय.
ऑरेगॉनच्या जंगलातील वणवा आता मैलोन मैल पसरत चाललाय। सध्या रोड आयर्लंडच्या आकाराच्या तिप्पट हा वणवा आहे। मात्र वणव्याच्या तुलनेत मालमत्तेचं नुकसान आणि जागा रिकामी करण्याचं प्रमाण मात्र कमी आहे। कॅलिफोर्नियाची तुलना करता हे नुकसान कमी मानलं जातं। जवळपास 1210 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या बुटलेग फायर वणव्यामुळे 483 किलोमीटरवरील जमिनींचं नुकसान झालंय। या परिसरातील 2000 घरं रिकामी करण्यात आले तर 5000 घरांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। रशियाच्या उत्तर प्रांतामध्ये आणि सायबेरियामध्ये अजूनही काही शहरांना वणव्याचा धोका कायम आहे। हा वणवा पसरू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे। अति उष्ण तापमान किंवा आगीपासून बचावासाठीच्या नियमांमध्ये करण्यात येणारं दुर्लक्ष हे त्रासदायक आहे। रशियामध्ये वणवा लागण्याचं प्रमाण वाढत चाललंय। सोमवारपर्यंत वणव्यांची संख्या 190 पर्यंत पोहोचली। हा वणवा जवळपास 60 शहरांमध्ये पसरला। पाकिस्तानमध्ये कर्मचाऱ्यांना घरी घेऊन जाणारी बस महामार्गाजवळ कंटेनरवर धडकली। ईदसाठी हे सगळेजण घरी निघाले होते। सोमवारी झालेल्या या अपघातामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जागीच दगावले। 40 जण जखमी झाले। सियालकोटहून तौनसा रोडकडे ही बस जात होती। केनियामध्ये एका इंधनाच्या टँकरचा स्फोट झाल्यानं 13 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली। या टँकरने एका ट्रेलरला धडक दिली। यानंतर त्यातून इंधन काढून घेण्याचा प्रयत्न स्थानिक करत होते। यावेळेला स्फोट झाला आणि 13 जणांचा मृत्यू झाला। याबद्दल अनेकदा इशाराही देण्यात आलाय। मात्र केनियामध्ये इंधनाच्या टँकरमधून सातत्यानं गळती सुरू आहे। इराकमधल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मेणबत्त्या पेटवण्यात आल्या। या हल्ल्यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीररित्या जखमी आहेत। सध्या स्थितीमध्ये शहरात वाहालियत मार्केटमध्ये दुहेरी स्फोट झाला। ईदच्या एक दिवस आधी मार्केटमध्ये गर्दी होती त्यावेळेला स्फोट झाला। या स्फोटानंतर दुकानामधलं सामान जमिनीवर पडलं होतं। या स्फोटाची कोणतीही जबाबदारी स्वीकारणारं पत्र अद्याप पोलिसांना मिळालेलं नाही। पेरूमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार कैको फुजिमोरी यांनी त्यांच्या तक्रारी मागे घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे डाव्या विचारसरणीचे पेट्रो कॅस्टिलिओ यांना विजयी घोषित करावा अशी मागणी समोर आली। आपण तक्रारी मागे घेत असल्याचं फुजिमोरी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना कळवलं आहे। पेरूच्या नॅशनल इलेक्टोरल ट्रिब्युनलनं आतापर्यंत विजयी उमेदवाराची घोषणा केलेली नाही। मात्र लवकरच ते अधिकृतपणे जाहीर केलं जाणार आहे। फुजिमोरी यांनी मतमोजणीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचाही आरोप केला होता। इस्रायलच्या एनएसओ ग्रुपमध्ये मिलिटरी ग्रेड स्पायवेअरद्वारे पाळत ठेवल्याच्या गुन्ह्याचा हंगेरीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इन्कार केला आहे। लष्करी दर्जाचे स्पायवेअर हंगेरीमध्ये अनेक डिजिटल उपकरणांच्या मध्ये घुसखोरी करणार आहेत किंवा काही ठिकाणी करायलाही सुरुवात केली आहे। अशा प्रकारची माहिती मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। आषाढी कार्तिकी पंढरीची ओढ, मुखी नाम गोड पांडुरंग। विठुरायाच्या लेकरांना आणि वारकऱ्यांना प्रिय असलेल्या आषाढी एकादशी निमित्त इन्फाटेक परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। कोरोनाचं वैश्विक संकट लवकर दूर हो हीच विठू माऊली चरणी प्रार्थना। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। या पर्वात पहिल्यांदाच 50 लाख रुपयांसाठी हा आहे 14वा प्रश्न। उत्तराची खात्री नव्हती। जर गोंधळ झाला तर अगदी लाईफलाईन्सचा वापर जरूर करा। एक सेकंड आलं माझ्या मदतीसाठी आहे।
कोण होणार करोडपती सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर। जबरदस्त गरमी वरून घाम आणि जर्म्स। इंटेन्स गरमीसाठी आहे नवीन डेटॉल इंटेन्स कूल। यामध्ये आहे डबल मेंथॉल जो देतो आयसी कूलिंग आणि हा वाचवतो दुर्गंध पसरवणाऱ्या जर्म्स पासूनही। होऊन जा एक्स्ट्रा कूल आणि जर्म्स ना जा विसरून। नारळ असं फळ आहे ज्याच्या पाण्यावर धूळ, माती, प्रदूषणाचा कोणताच परिणाम होत नाही, कारण पाणी नारळाच्या आत सुरक्षित असतं, त्यामुळे ते शुद्ध असतं। जसं आपल्या द कुटे ग्रुपचं तिरुमला कोकोनट ऑइल, जे केरळच्या खास निवडक नारळांपासून बनतं। तिरुमला कोकोनट ऑइल, प्रत्येक थेंबात शुद्धतेचा विश्वास। तिरुमला कोकोनट ऑइल बाय द कुटे ग्रुप, keeping mankind happy. You fly, you try, taking strides higher and higher, reaching for the sky, running, jumping, flying higher. Milk, the world's original energy drink. Amul, official sponsor of Indian Olympic team. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे। आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलईदार फेस देखील। डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत। आपलं काय आहे? डेटॉल बी 100% शुअर। प्रश्न 1 त्याची उत्तराने, घटना 1 तिला जबाबदार। नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दुपारी पोहोचलं। यामध्ये विविध क्रीडा प्रकारातले अनेक पारंगत खेळाडू मैदानात उतरणार आहे। जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीच्या आवारामध्ये ईदच्या निमित्तानं खास प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती। मुस्लिम आणि ज्यू धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र स्थळ मानलं जातं। इस्रायल आणि हमासच्या अतिरेक्यांमधल्या संघर्षाच्या दरम्यान याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुद्धा झाला होता। यासोबत जगाच्या पाठीवरमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि हां, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।